अधिक पौर्णिमा विशेष. नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजची ही पवित्र रात्र अत्यंत दुर्मिळ आणि पुण्यदायी आहे, कारण आज म्हणजेच 31 मे तारखेला अधिक पौर्णिमा आहे. हिंदू धर्मात अधिक मास आणि पौर्णिमा या दोन्हीचे खूप मोठे महत्त्व सांगितले गेले आहे. आणि जेव्हा अधिक महिन्यातील पौर्णिमा येते तेव्हा ती रात्र अत्यंत प्रभावशाली मानली जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक पौर्णिमेला काय करावे, अधिक पौर्णिमेला कोणते उपाय करावेत, कोणता मंत्र बोलावा आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या चुका टाळाव्यात, लक्ष्मी कृपा कशी मिळवावी आणि घरात सुख समृद्धी कशी आणावी. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग पाहूयात अधिक पौर्णिमेचे महत्त्व. मैत्रिणींनो, अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. हा महिना भगवान विष्णूंना पूर्णपणे समर्पित आहे. या अधिक मासामध्ये केलेले दान, जप, पूजा आणि सेवा अनेक पटींनी फळ देतात असे शास्त्रात सांगितले आहे. पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्राची रात. या पौर्णिमे दिवशी चंद्राची ऊर्जा सर्वाधिक प्रभावी असते. मन शांत करण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि देवकृपा मिळवण्यासाठी अधिक पौर्णिमा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. अधिक पौर्णिमेच्या दिवशी जर श्रद्धेने काही उपाय केले तर आर्थिक अडचणी सुद्धा कमी होतात. घरातील नकारात्मकता दूर होते, मानसिक शांतता मिळते, देवाची कृपा सुद्धा प्राप्त होते. चला तर मग पाहूया सकाळी सकाळी काय करावे. अधिक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, घर स्वच्छ करावे, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल किंवा हळद टाकून स्नान करावे. स्नानानंतर देवघरामध्ये दिवा लावावा. भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ यांचे स्मरण करावे. यानंतर तुम्ही हा मंत्र 108 वेळा बोलावा. तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो. मन शांत होते आणि घरातील सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुळशी पूजन पाहू. मैत्रिणींनो, अधिक पौर्णिमेला तुळशी पूजनाला विशेष महत्त्व आहे बरं का. संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा, तुळशीला पाणी अर्पण करा आणि प्रदक्षिणा घालून यानंतर मनापासून प्रार्थना करा. असे मानले जाते की ज्या घरामध्ये तुळशी पूजन होते त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास हा कायम राहतोच. चंद्रदर्शन आणि उपाय आता पाहू. रात्री चंद्रदर्शन करणे अत्यंत शुभ मानले जाते. चंद्राला कच्चे दूध, पाणी आणि अक्षदा तुम्ही अर्पण करा. यानंतर हात जोडून चंद्राला प्रार्थना करा, हे चंद्रदेवा, माझ्या जीवनातील दुःख दूर करा आणि सुख समृद्धी द्या. माझ्या परिवाराला सुखी ठेवा, समाधानी ठेवा. यानंतर काही वेळा शांत बसून देवाचे नामस्मरण करायला सुरुवात करा. तुम्हाला मी लक्ष्मी प्राप्तीसाठी एक छोटासा उपाय सांगते. अधिक पौर्णिमेच्या दिवशी रात्री एक छोटासा उपाय तुम्ही अवश्य करा. एका लाल कापडामध्ये थोडेसे तांदूळ, एक सुपारी आणि 1 रुपयाचे नाणे त्यामध्ये बांधा. हे देवघरामध्ये ठेवा आणि माता लक्ष्मीला तुम्ही प्रार्थना करा.
असे म्हणतात की हा उपाय केल्याने घरामध्ये धनसंपत्ती वाढू लागते. तर अधिक पौर्णिमे दिवशी काय करू नये हे लक्षात ठेवा. अधिक पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी टाळणे खूपच महत्त्वाचे आहे. कोणाचाही अपमान करू नका, कोणाबद्दल वाईट चेतू नका, घरामध्ये वादविवाद भांडणे करू नका, खोटे बोलू नका, रात्री उशिरापर्यंत नकारात्मक विचार करत बसू नका. महत्त्वाचं म्हणजे अन्न वाया घालू नका. अन्न परब्रह्म असते. या दिवशी शक्य तितके शांत आणि तुम्ही सकारात्मक राहायचा प्रयत्न करा. स्वामी समर्थांचा एक विशेष संदेश. मैत्रिणींनो, श्रद्धा आणि विश्वास हे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजच्या या पवित्र अधिक पौर्णिमेला मनापासून श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. फक्त काही मिनिटे जरी भक्तिभावाने तुम्ही स्वामींचे नाम घेतले तरी मनाला अपार शांतता मिळते बरं का. तर मैत्रिणींनो, ही होती अधिक पौर्णिमेला काय करावे याबद्दल संपूर्ण माहिती आणि काय करू नये. जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा पवित्र संदेश आपल्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती कायम टिकून राहावी हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या व्हिडिओला हाईप द्यायला अजिबात विसरू नका. एक तुम्हाला छोटासा स्वामी समर्थांचा संदेश सांगते. श्री स्वामी समर्थांचा एक छोटासा संदेश बाळा तुझ्यासाठी. बाळा, तुझं नशीब बदलायला आता वेळ लागणार नाही. तू खूपच दुःख सहन केलं आहेस. आता सुखाचे दिवस तुझ्या दारामध्ये उभे आहेत. ज्यांनी तुला कमी समजलं त्यांनाच तुझ्या यशाचं आश्चर्य वाटेल. फक्त निराश होऊ नकोस आणि माझं नाव घेत राहा. मी तुझ्या प्रत्येक पावलावरती सोबत आहे. फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. अचानक तुला एक आनंदाची बातमी नक्कीच मिळेल आणि तुझं संपूर्ण आयुष्य सुखाने बदलून टाकेल. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.